नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। मैना आणि सदा पूर्णाजी घरी एकटी आहे हे बघून तिला गुंगीचं औषध देऊन सर्व दागिने पळवण्याचा प्रयत्न करणार असतात। तसं तो प्लॅनमध्ये सक्सेस देखील होतात। खूप विनंती करून कॉफी पिण्याचा आग्रह ते पूर्णाजीला करतात। आम्हाला माफ केलं नाही का असं देखील बोलतात। शेवटी कॉफी करते आणि ती कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकते। गुंगीचं औषध टाकल्यानंतर ती कॉफी पूर्णाजीला दिल्यानंतर पूर्णाजीला थोडी गुंगी येऊ लागते। त्यावेळेस थोडी गरगरल्यासारखं वाटतंय का असं म्हणून मैना तिला आतमधल्या रूममध्ये झोपवते। याच गोष्टीचा ते फायदा घेतात आणि चोरांचे कपडे, ब्लॅक कपडे ते घालतात आणि इकडे तिकडे चावी शोधू लागतात। सगळे दागिने बघितल्यावर मैनाला खूप आनंद होतो। ते एका आठवड्यामध्ये सर्व पॅक करतात। बाहेर सायली, अर्जुन, कल्पना आणि अस्मिता आलेले असतात। हे त्यांना माहीत नसतं। प्रतापने या दोघींना इथे सोडलेलं असतं। त्यानंतर सगळेजण आतमध्ये येतात। अस्मिता हाका मारते, पूर्णाजी कुठे आहे? त्यावेळेस मैना लगेच कळतं की घरात कोणतरी आलेलं आहे। ते गडबडतात। तेवढ्यात तन्वी आणि अश्विन देखील येतात। आम्ही बाहेरच नाश्ता केला आहे, जेवण केलं आहे असं ते बोलतात। हो, तू घरात काही करू शकतच नाही असं कल्पना टोमणा मारते। सायलीला काहीतरी गडबड वाटते। तेवढ्यात आतमध्ये एक भांडं पडतं। भांडं पडल्यानंतर जो आवाज होतो त्यांनी सर्वजण आतल्या दिशेने पळतात। तेवढ्यात चोर चोर असं ओरडते सायली। सर्वजण त्या चोरांच्या पाठीमागे पळायला लागतात। अर्जुन देखील पळतो। पकडण्याचा खूप प्रयत्न करतात। शेवटी एक धांदलच उडते। काय करावं कोणाला काही कळतच नसतं। पळापळी चालू असते, पकडापकडी चालू असते। शेवटी सायली ते मैनाला पकडतेच। अर्जुन इकडे सदाला पकडतो। खरं तर बांगड्या बघितल्यावर तिच्या आईच्या तिला शॉक बसतो। ती मास्क काढते चेहऱ्याचा। तर वाह, खूप चांगलं केलं। अर्जुन देखील मास्क काढतो सदाचं। हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। कल्पना तर आश्चर्यचकितच होते। मुलीच्या घरी तुम्हाला चोरी करायला काहीच लाज वाटत नाही का असं देखील कल्पना बोलते। सगळं बॅग वगैरे उचकल्यानंतर त्याच्यामध्ये दागिने, पैसे सापडतात। हे पैसे चोरण्याचा प्रयत्न तुम्ही मुलीकडेच करत आहात याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। तन्वी देखील पस्तावत असते। तन्वीला असं वाटतं की आपली चोरी आता पकडला जाणार, काही करून यांना कळणार। सायली बोलते की तुम्हाला तुमच्या मुलीच्या घरी हे करताना काही लाज वाटत नाही का? त्यावेळेस अर्जुन बोलतो की यांना लाज कसं काय वाटेल? हे सर्व सत्य आहे की यांनी चोरी केली आहे। तन्वी देखील बोलते की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं यांना घराबाहेर काढा, तुम्ही माझं लक्ष घेतलं नाही, माझ्याकडे कोणीच बघितलं नाही। त्यावेळेस सायली त्यावेळेस बोलते की हे माझे आईबाबाच नाही आहेत। हे ऐकून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं। अश्विन देखील बोलतो मी तुम्हाला सांगितलं होतं यांचा हात मोडला नाही, त्यावेळेस आम्हाला विश्वास आहे असं सायली बोलते। त्यानंतर हे माझे आईबाबाच नाही असं म्हटल्यानंतर सगळ्यांचा चेहराच उतरतो। सर्व ब्लॅक अँड व्हाईट सगळ्यांना वाटतं ही काय बोलत आहे सायली। त्यावेळेस मैनाला देखील असं वाटतं ही की असं बोलत काय। त्यावेळेस अर्जुनला सत्य सांगावं लागतं। आम्ही खूप दिवसापासून प्रयत्नात आहोत की हे तुमचे आईबापा नाहीत, आम्ही खूप दिवसापासून सर्च करत आहोत। त्यावेळेस पांघरून घेतो सदा आणि बोलतो की आम्हाला काय माहीत आमची मुलगी आहे, तुम्हीच आमच्याकडे आलात आणि हे तुम्ही माझ्या बायकोचे आईबाबा आहेत असं तर सांगितलं, आम्हाला बाहेर काढू नका असं ते कांगावा करतात। शेवटी सगळे मिळून त्यांना बाहेर काढतात। सायली तर अक्षय त्यांना ढकलून देते। अक्षय हातात मोजा आलेला असतो ते देखील फेकून देते। आता हे बाहेर जाताना देखील शांत बसत नाही। सारखा विचार करतात तुझ्यामुळे सगळं पकडलं गेलं, तुझ्यामुळेच मोठी चोरी केली। त्यावेळेस आपल्या पदरामध्ये काहीच पडणार नाही मला माहीतच होतं असं देखील ती मैना बोलते। हे सर्व गप्पा सगळं ते ऐकत असतात। एवढा गोंधळ झाला तरी पूर्णाजी आतमध्ये असताना बाहेर कशा नाही आल्या असं सर्वजण विचार करतात आणि सर्वजण आतमध्ये जातात। पूर्णाजी चक्करून पडलेले असते, झोपलेले असते। तर तिला उठवण्याचा प्रयत्न सर्वजण करतात पण अजून काही शुद्ध येत नव्हती। अश्विन देखील तपासतो पण काही कळेना। हे 2 दिवस कुठं गेलाच नसणार असं सदा असं म्हटल्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये होता असं अर्जुन सांगतो।